माझं म्हणणं आहे की अन्य लोकांना एक कायदा लागतो ना अध्यक्ष महोदय, करावा ना अध्यक्ष महोदय, एवढीच विनंती आहे, करा तुम्ही। जो सामान्य माणसाला नियम आहे तोच नियम मंत्र्याला, माजी मंत्र्याला असला पाहिजे। मंत्री महोदयांनी त्याच्या आरोपीला तात्काळ अटक करावी। साधारणतः घटना होऊन 4.5 वर्ष झालेली आहेत, अजूनही एसआयटी चौकशी करते असं ते म्हणतायत। एक मिनिट, सगळ्यांनी खाली बसून घ्या, खाली बसून घ्या। की या मंत्र्यामुळे ही घटना घडलेली आहे। अध्यक्ष महाराज, मी एका फार महत्वाच्या विषयाकडे शासनाचं लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महाराज 8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू झाला होता। त्यानंतर हा मृत्यू ही सुसाईड आहे अशा प्रकारचा निष्कर्ष हा पोलिसांनी काढला आणि त्यानंतर त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही। अध्यक्ष महाराज, महत्वाचं आहे, शासनाने डिसेंबर 2022 मध्ये या विषयासंदर्भातली एसआयटी चौकशी नेमली होती। अध्यक्ष महाराज, या संशयास्पद मृत्यूच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये नाही जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे। अध्यक्ष महाराज, संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे। अध्यक्ष महाराज, आणि त्यामुळे तिचा संशयास्पद मृत्यू व्हायच्या आधी कुठली पार्टी झाली होती का, त्या पार्टीमध्ये कोण कोण सहभागी होते, कोणत्या विषयामध्ये मुळे तिचा संशयास्पद मृत्यू झाला किंवा खून झाला, या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाद हे समाज माध्यमांच्या मार्फत विविध समाजातील लोकांच्या मार्फत हे समोर येत आहेत। अध्यक्ष महाराज, एसआयटी चौकशी नेमूनही 2 वर्षाच्या नंतरही अजूनपर्यंत या संदर्भातला कोणताही निष्कर्ष हा समोर आलेला नसून काल सायंकाळी दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी काही आरोप केलेले आहेत। अध्यक्ष महाराज, त्या आरोपामध्ये तिच्यावरती बलात्कार गँग रेप करून तिचा खून करण्यात आला अशा प्रकारचा संशय त्यांना आलेला असून त्या संदर्भामध्ये माननीय न्यायालयाच्या समोर ते याचिका करीत आहेत। अध्यक्ष महाराज, त्यांनी असं सुद्धा म्हटलंय अध्यक्ष महाराज की त्यावेळेला जे सरकार होतं महाविकास आघाडीच्या सरकारने त्यावेळेला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। अध्यक्ष महाराज, त्यांनी असाही आरोप केलेला आहे की त्यावेळेला मुंबई शहराच्या ज्या महापौर होत्या त्यांना भेटल्याच्या नंतर त्यांची दिशाभूल करण्यात आली, त्यांना समाज माध्यमांसमोर किंवा इतर माध्यमांसमोर येण्यापासून रोखलं, या संदर्भामध्ये चौकशी मागण्यापासून रोखलं, त्यांच्यावरती दडपण आणलं गेलं, त्यांच्यावरती दबाव आणला गेला आणि त्यामुळे त्यावेळेला या गोष्टी ते समोर आणू शकले नाहीत। परंतु आता त्यांना हा पूर्णपणे संशय नाही, त्यांची ही खात्री आहे अध्यक्ष महाराज की त्यांच्या कन्येवरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आलेला आहे आणि त्यावेळेला त्या शासनामध्ये असलेले मंत्री त्याला जबाबदार आहेत। अध्यक्ष महाराज, त्यांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडीच्या सरकारमधील एका मंत्र्याचा याच्यामध्ये सहभाग असून त्यांना हा संशय आहे की या मंत्र्यामुळे ही घटना घडलेली आहे। अध्यक्ष महाराज, ही फार गंभीर बाब आहे। अध्यक्ष महाराज, कुणीतरी फार मोठा पॉवरफुल व्यक्ती आहे, कुणीतरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे। अध्यक्ष महाराज, म्हणून अशा प्रकारची घटना ही दाबली जाणं, त्याच्या कुटुंबियांवरती दडपण आणणं हे अतिशय गंभीर बाब असून या संदर्भामध्ये माझी शासनाला ही विनंती आहे। अध्यक्ष महाराज, माझे शासनाला हे प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज की डिसेंबर 2022 मध्ये जी एसआयटी नेमली होती त्या एसआयटीने काय चौकशी केली, त्या चौकशीचा काय निष्कर्ष आला,
हे कधीपर्यंत जनतेच्या समोर, महाराष्ट्राच्या समोर आणि देशाच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महोदय, सदर प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत ही सध्या अजूनही चालू आहे. अहवाल अजूनपर्यंत प्राप्त नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु सदर चौकशी ही अजून गतीने केली जाईल. अध्यक्ष महोदय, जे काही विक्टीम होत्या त्यांचं सुसाईड झालं असं त्यांचं अगोदर म्हणणं होतं, परंतु नंतर आता प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर येत आहे की त्यांचे वडील जे आहेत ते त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. त्या याचिकेमध्ये त्यांनी ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत त्या आपल्याकडे प्राप्त झाल्याच्या नंतर त्यानुसार कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ती कारवाई करू. महोदय, एकच छोटा विषय मंत्री महोदयांना फक्त आठवण करून देतो. अध्यक्ष, सुप्रीम कोर्टचा अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जजमेंट आहे की अशा पद्धतीच्या बलात्काराचा आरोप जेव्हा होतो तेव्हा संबंधित जे काय ज्यांच्यावर आरोप होतो त्याला तात्काळ अटक करायला लागते मंत्री महोदय, आणि त्याची चौकशी करायला. काल अध्यक्ष महोदय दिशा साल्यांच्या वडिलांनी, सतीश साल्यांनी जे काय आरोप केलेले आहेत, माझं म्हणणं आहे की अन्य लोकांना एक कायदा लागतो ना अध्यक्ष महोदय, करावा ना अध्यक्ष महोदय, एवढीच विनंती आहे, करा तुम्ही. मंत्री महोदय नितेश राणे साहेब ज्याप्रमाणे सन्मान्य राज्यमंत्री महोदयांना सांगतायत त्याच्याशी मी सहमत आहे. जो सामान्य माणसाला नियम आहे तोच नियम मंत्र्याला, माजी मंत्र्याला असला पाहिजे. मंत्री महोदयांनी त्यातल्या आरोपीला तात्काळ अटक करावी, अटक करून त्याची चौकशी करावी. अध्यक्ष महाराज, केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली. मंत्री महोदयांना प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, ही घटना 8 जून 2020 ची घटना डिसेंबर 2022 मध्ये एसआयटी नेमली आहे अध्यक्ष महाराज. आता आपण मार्च 2025 मध्ये आहोत. साधारणतः घटना होऊन 4.5 वर्ष झालेली आहेत. अजूनही एसआयटी चौकशी करते असं ते म्हणतायत. किती दिवसांमध्ये एसआयटीचा निष्कर्ष आणि अहवाल हा जनतेच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज? हा माझा थेट प्रश्न आहे. किती दिवसांमध्ये एसआयटीचा अहवाल आणि निष्कर्ष हा जनतेच्या समोर मांडणार? हा माझा थेट प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. जरा सगळ्यांनी खाली बसून घ्या. नाही, एक मिनिट, सगळ्यांनी खाली बसून घ्या. खाली बसून घ्या. हे बघा, सभागृहात काही माहिती देण्यात आली, मी परवानगी दिली. ती माहिती दिल्यानंतर सभागृहातील सर्व सदस्यांची भावना तीव्र होती. आपण सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब केला. आता मी मंत्र्यांना यावरती उत्तर द्यायची संधी देत आहे. त्यानंतर सभागृहात गोंधळ सहन केला जाणार नाही. अध्यक्ष महोदय, मी सभागृहाला आश्वासित करू इच्छितो, सदर प्रकरणामध्ये कुठलीही राजकीय व्यक्ती असू देत, कुठल्याही पक्षाची असू देत, कायदा सगळ्यांना सारखा आहे. कोणालाही याच्यामध्ये वाचवायचा प्रयत्न होणार नाही. कायद्यानुसार कारवाई ही केली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल. अध्यक्ष महोदय, जी काही याचिका कोर्टामध्ये दाखल केली गेलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी सरकारला देखील त्याच्यामध्ये पार्टी केलेला आहे. त्यांचं जे म्हणणं आहे ते आपल्याकडे आल्याच्या नंतर आपण त्याच्या योग्य ते आपण कारवाई करू. चला, गुट्टे साहेब बोला.